हेलो, जय मसीह की। प्रेज द लॉर्ड। यीशु मसीह के मीठे प्यारे और सामर्थ्यशाली नाम में आप सबको सलाम। येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित हिंदीमध्येच व्हिडिओज बनवायचे विचार करत आहे। बघूया परमेश्वर मार्गदर्शन करेल। या जाऊया आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनांकडे आणि पाहूया त्याचं वचन आम्हाला काय शिकवतं। आणि मत्तेकृत शुभवर्तमान याचं 9वा अध्याय आणि 18 ते 26 वचनांमध्ये आम्हाला एक घटना तिथे पाहायला मिळते। याईर नावाचा एक अधिकारी आहे आणि तो अधिकारी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलाय। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती त्याचे शिष्य आहेत, अनेक लोकांची गर्दी कदाचित असेल। आणि 18व्या वचनामध्ये असं सांगितले की तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा, म्हणजे ती जिवंत होईल। अधिकारी असणारा व्यक्ती, नोकर चाकर असणारा व्यक्ती, कदाचित श्रीमंत असेल, भरपूर पैसा असेल, कुठल्याही वैद्यांना बोलून आणू शकत असेल, परंतु त्याला कोणीतरी सांगितलं असेल की येशूच्या नावामध्ये किंवा येशूच्या द्वारे अनेक चिन्ह चमत्कार होत आहेत। येशू अनेकांना बरं करत आहे, अनेक लंगड्यांना त्याने बरं केलं, अनेक आंधळ्यांना त्याने दृष्टी दिली आणि असे अनेक चमत्कार त्याने कदाचित त्याच्या नोकरांकडून ऐकले असतील। आणि म्हणून ज्यावेळेस त्याची मुलगी मरण पावली त्यावेळेस तो अधिकारी येशूकडे आलाय आणि येशूला तो म्हटलाय की माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे। तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हटलं असतं आता मरण पावली आहे, चला पेटीची तयारी करा, कबरेत घेऊन जायची तयारी करा, अशा अनेक गोष्टी। परंतु हा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलाय। प्रियांनो, याच्यातून आम्हाला एक शिकायचंय की येशू आजही सामर्थ्याने भरलेला जिवंत असणारा परमेश्वर आहे आणि जे चिन्ह चमत्कार त्याने त्यावेळेस केले तेच चिन्ह चमत्कार तो आजही करतो। आणि म्हणून आजही जर तुम्ही त्याला हाक मारताल, तुमच्या कुठल्याही समस्या त्या तुमच्या जीवनामध्ये असू द्यात, तो आजही त्या बऱ्या करायला समर्थ असणारा परमेश्वर आहे। फक्त विश्वास पहा। आम्ही विश्वासात कमी पडतोय का? हा याईर विश्वास घेऊन त्या येशूकडे आलाय। त्याला ठाऊक होतं की कदाचित येशूकडे आलो तर मला 100% माझी मुलगी पुन्हा एकदा तो बरी करेल, तिला मरणातून उठवेल। आणि प्रियांनो, आज त्याच पुनरुत्थित येशूकडे आम्ही आज पाहणार आहोत, जो स्वतः पुनरुत्थित झालाय, परंतु त्याच वेळेला त्याने अनेकांना मरणातून देखील जिवंत केलंय। आणि हा प्रभू येशू ख्रिस्त उठलाय आणि त्याच्या शिष्यांच्या संगती त्या याईराच्या पाठीमागे चालू लागलाय। परंतु तिथे अजून एक घटना घडलेली आम्ही पाहतो। 20व्या वचनामध्ये सांगितले की 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित असणारी स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या गोंड्याला तिने स्पर्श केलाय। येशूने जो झगा घातलेला होता त्या झग्याच्या गोंड्याला तिने स्पर्श केलाय असं सांगितलं आणि ती बरी झाली। प्रेज द लॉर्ड। कारण ती आपल्या मनात म्हणत होती की केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी मी बरी होईल। पहा, विश्वास बघा। आणि त्या विश्वासाच्या संगती मिळालेलं उत्तर देखील पहा। तो विश्वास घेऊन ती स्त्री त्या गर्दीमध्ये शिरली। 12 वर्षापासून रक्तस्रावाने पीडित आहे। 12 वर्ष तिने अनेक प्रकारच्या वैद्यांकडे गेली असेल, अनेक प्रकारचे इलाज उपचार करायचा तिने प्रयत्न केला असेल, परंतु तिला आरोग्य प्राप्त झालेलं नाही। आणि ज्यावेळेस तिने ऐकलं असेल अनेकांकडून की येशू आरोग्य देत आहे, येशू अनेकांना बरं करत आहे, आणि ज्यावेळेस तिने ही घटना ऐकली असेल, ज्यावेळेस तिने या गोष्टी ऐकल्या असतील, त्यावेळेस तिला असं वाटलं असेल की मी त्या गर्दीमध्ये जाऊन येशूला फक्त एकदा शिवले ना तरी मला आरोग्य मिळेल। आणि प्रियांनो, ती त्या गर्दीमध्ये गेली। येशू याईराच्या घरी जायला निघालाय, परंतु ही स्त्री जाता जाता रोडमध्ये तिथं गर्दीमध्ये शिरली आणि तिने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला फक्त स्पर्श केलाय आणि त्याच क्षणाला ती बरी झाली असं तिथं बायबल सांगतं। तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली। ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली। विश्वास बघा। आम्ही विश्वासात
कदाचित कमजोर आहोत. आम्हाला आज विचार करायचा आहे. आम्हाला आमचा विश्वास त्या येशूवरती ठेवता आला पाहिजे. तो येशू मग ज्यावेळेस अधिकाऱ्याच्या घरी गेलाय त्यावेळेला 23व्या वचनात सांगितले की येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविणाऱ्यास व गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये गेलाय. ज्यावेळेला त्याची मुलगी मरण पावलेली होती त्यावेळेस रडणारे लोक त्यावेळेस बोलवायची पद्धत होती. भाड्यानी लोक बोलवले जायचे रडण्यासाठी खास. आणि रडणारे लोक त्या घरामध्ये होते. अनेकांचा गलबला तिथे चालू असेल. आणि येशू म्हटला की तुम्ही सगळेजण बाहेर जा, ती मेलेली नाही, ती झोपलेली आहे. आणि ते लोक त्याला हसायला त्यांनी सुरुवात केली. मग त्या येशूने सगळ्यांना बाहेर घालवलंय आणि त्या येशूला हाताला धरले आणि ती उठली, ती जिवंत झाली. या जगामध्ये कोण असा आहे की ज्याने मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलंय? या जगामध्ये कोणताच परमेश्वर असा नाही की ज्याने मरणावर विजय मिळवलाय. या जगामध्ये कोणीच व्यक्ती असं नाही, कोणती स्त्री अशी नाही, कोणीच नाही की जे मरणावरती विजय मिळवून जिवंत झालेत किंवा ज्यांनी मेलेल्या लोकांना जिवंत केलंय. परंतु आम्ही बायबलमध्ये पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने याईराच्या कन्येला मरणातून पुन्हा उठवलंय. हालेलुया. एक अद्भुत गोष्ट आहे. 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित असणारी स्त्री, जिच्याकडचा कदाचित सगळा पैसा संपला असेल, सगळ्या प्रकारचे वैद्य उपचार करून आले असेल, परंतु ती फक्त विश्वासाने बरी झालेली आम्ही पाहत आहोत. हालेलुया. तुमचा विश्वास वाढवा प्रियांनो. आम्हाला आमच्या विश्वासात वाढ करायची गरज आहे. त्याच्यानंतर लूककृत शुभवर्तमानात 7व्या अध्यायात जर गेलात तर तुम्हाला तिथे देखील एक घटना पाहायला मिळते. एक विधवा आहे. लूककृत शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 11 ते 17 वचनांमध्ये तिथे सांगितले की एक विधवा आहे आणि त्या विधवेचा एक मुलगा मरण पावलाय आणि ते त्याची बॉडी घेऊन, त्याचं प्रेत घेऊन ते निघालेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस समोरून आलाय आणि त्याला त्या विधवेकडे पाहून तिचा कळवळा आलाय आणि तो तिला म्हणतो की रडू नकोस. आणि 14व्या वचनात सांगितलंय, मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. हालेलुया. मरणावर विजय मिळवणारा परमेश्वर. एक अद्भुत गोष्ट इथे घडलेली आम्ही पाहत आहोत. प्रियांनो, ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती मरण पावते त्यावेळेस त्या घराची अवस्था काय असते हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस कोणीतरी आमच्यासाठी अगदी ढाल बनून येतं ना, त्यावेळेस जेव्हा जी शक्ती आम्हाला मिळते किंवा जे सांत्वन आम्हाला मिळतं किंवा त्यानंतर होणारा जो आनंद असतो तो अद्भुत असतो. एखादी व्यक्ती ज्यावेळेस अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये असेल आणि त्यामधून ज्यावेळेला ती व्यक्ती बाहेर निघते त्यावेळेस त्या व्यक्तीचा आनंद किती अद्भुत असेल. आणि तसाच आनंद काहीसा इथं या विधवेला झालेला असेल. ज्यावेळेस तो मृत असणारा तिचा मुलगा उठून बसलाय, प्रभू येशूने त्याच्या तिरडीला स्पर्श केलाय आणि तो त्याला सांगितले की उठ, आणि तो मरणातून जिवंत झालाय. हालेलुया. कुठे तुम्हाला पाहायला मिळते का अशी घटना? कुठे पाहायला मिळते का? विचार करा. प्रभू येशू ख्रिस्त जो मरणावर विजय मिळवू शकतो, आम्ही आज त्याच्याविषयी पाहत आहोत. आणि या विधवेच्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केले. त्याला कळवळा आलाय. त्या विधवेकडे पाहून, तिचं दुःख पाहून, तिचं रडणं पाहून त्याला कळवळा आलाय असं बायबल सांगतं. प्रियांनो, तुमचे आणि माझे दुःख पाहून नाही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळाच येतो. पण आम्ही त्या विश्वासाने आम्ही त्या येशूकडे जात नाही. हा आमचा प्रॉब्लेम आहे. त्या येशूला तुमचा आणि माझा कळवळा येतो. प्रियांनो, आम्हाला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. आम्ही जर त्याला हाक मारू तर तो निश्चितपणे
आमच्या संगती यायला तयार आहे, आमच्या जवळ यायला तयार आहे, आमच्या दुःखातून आम्हाला बाहेर काढायला तयार आहे. अशीच एक अजून एक घटना आहे योहानकृत शुभवर्तमानामध्ये. आणि 11वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये, 38 ते 40 वचनांमध्ये एक लाजर नावाचा व्यक्ती आहे जो येशूचा मित्र होता. आणि मार्था आणि मरिया नावाच्या 2 बहिणी, आणि ज्यांच्याकडे येशू नेहमीच जायचा. आणि हा मित्र असणारा लाजर मरण पावलाय. तो मरण पावल्यानंतर 4 दिवस झालेत आणि त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलंय. आणि प्रभू येशू ख्रिस्त 4 दिवसानंतर तिकडे आलाय. आणि 4 दिवसानंतर आल्यानंतर तो त्या कबरेकडे जायला निघालाय. आणि या मार्था आणि मरिया त्याला म्हणतात की प्रभूजी, तू जर लवकर आला असतास तर कदाचित आमचा भाऊ मेला नसता. परंतु त्या अध्यायामध्ये 25व्या वचनात योहान 11:25 मध्ये येशू म्हटलाय की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. एक अद्भुत वचन तुमच्या आणि माझ्यासाठी, एक अभिवचन. येशू म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियांनो. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुत अशी अभिवचनं दिलेली आहेत. आणि तो म्हणतो जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिक जीवनाविषयी बोलत आहे. आणि प्रत्येक जण या गोष्टीला ऍग्री करतो की आत्मा हा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. प्रत्येक धर्म, प्रत्येक ग्रंथ हेच सांगतो की आमचा आत्मा हा मरत नाही. परंतु मरणानंतर, आमच्या शरीराच्या मरणानंतर त्या आत्म्याचं होतं काय? बायबल आम्हाला सांगते की स्वर्ग आणि नरक 2च अशा जागा आहेत जिथं त्या आत्म्याला जावं लागतं. सुखलोक आणि अधोलोक याच्याबद्दल बायबल आम्हाला शिकवतं. आजचा तो विषय नाही आपला, परंतु मरणावर विजय मिळवणारा परमेश्वर आम्ही पाहत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 40व्या वचनामध्ये असं म्हटलंय की येशू तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हते काय? प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्थाला, मरियाला म्हणत आहे की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. प्रियांनो, पुन्हा एकदा विश्वास येतो आणि आमचा विश्वास आम्हाला वृद्धिंगत करायची गरज आहे. आणि पुढे जर पाहिलं तर 43व्या वचनामध्ये बायबलमध्ये असं सांगितलंय, येशू म्हटला की लाजरा बाहेर ये. आणि तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. हालेलुया. एक सुंदर घटना इथं घडलेली आम्हाला पाहायला मिळते. ज्या बहिणी कदाचित त्या भावासाठी शोक करत असतील, गेले 4 दिवस झाले त्यांनी कदाचित अन्न ग्रहण केलं नसेल. त्या काळात 40 दिवस शोक करायची पद्धत होती. आणि ह्या बहिणींकडे येशू आल्यानंतर येशू म्हटलाय की मला त्या कबरेकडे जायचंय. आणि येशू त्या कबरेकडे गेलाय. कबरेकडे गेल्यानंतर त्याने प्रार्थना केली. त्या जिवंत देवाकडे, त्या पित्याकडे त्यांनी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर तो म्हटला की लाजरा बाहेर ये. आणि जो मेलेला होता तो कदाचित उड्या मारत मारत, त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते, परंतु तो तशा अवस्थेमध्ये उड्या मारत मारत कदाचित बाहेर आला असेल. कल्पना करू शकता का तुम्ही? ज्याचे हातपाय बांधलेत तो कशा पद्धतीने चालेल? त्याला उड्याच माराव्या लागतील. आणि उड्या मारत मारत तो मरणातून जिवंत झालाय. हालेलुया. एक सुंदर अद्भुत घटना आम्हाला इथे पाहायला मिळते. आणि येशू म्हणतो की त्याला मोकळे करून जाऊ द्या. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला मरणावरती सामर्थ्य आहे, हेच मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय.
येशूला मरणावरती सामर्थ्य आहे. जर तुम्ही पुढे गेलात तर मत्तेकृत शुभवर्तमान 27वा अध्याय आणि 52व्या वचनामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलाय त्यावेळेस मत्ते 27:52 मध्ये थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली असं तिथे देखील सांगितलंय. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलाय त्यावेळेस देखील अनेकांची थडगी उघडली गेलीत, अनेक जण जिवंत केले गेलेत. हालेलुया. ज्या येशूवरती आम्ही विश्वास ठेवतो तो देव मरणातून जिवंत करायला समर्थ असणारा परमेश्वर आहे. आम्ही छोट्या मोठ्या गोष्टींनी घाबरून जातो, परंतु माझ्या देवाला अद्भुत सामर्थ्य आहे. हालेलुया. ज्याने मनुष्य निर्माण केलाय तोच त्या मनुष्याला पुन्हा मरणातून वाचवण्यासाठी देखील समर्थ आहे, हेच आम्हाला बायबल शिकवतं. त्याच परमेश्वराने या मनुष्य जातीला पुन्हा एकदा तारण देण्यासाठी, पापातून बाहेर काढण्यासाठी येशूला या जगात पाठवलं आणि तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तुमच्या माझ्यासाठी तो मरण पावला, तो स्वर्गात गेला आणि तो पुन्हा एकदा खूप लवकर येत आहे. मरणावर विजय मिळवणारा प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थान ज्याचं झालं, जो म्हणतो की मीच पुनरुत्थान आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वतः मरण पावलाय त्यावेळेस देखील अनेकांना त्याने जिवंत केले. त्याच्या मरणाच्या द्वारे आम्ही जिवंत झालोय, कारण त्याने मरणावर विजय मिळवलाय. मला आज हीच गोष्ट तुम्हाला सांगायची. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 28-29 वचनांमध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे देखील पाहायला मिळतं. असं म्हटलंय, याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की कबरेमध्ये गेलेली सर्व माणसे बाहेर येणार आहेत. ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. हालेलुया. स्वतः येशू मरणावर विजय मिळवून जिवंत झालाय आणि त्याच वेळेला त्याने तुम्हाला आणि मला एक नवीन आशा दिली. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 11व्या वचनात जर आम्ही गेलो तर रोम 8:11 मध्ये बायबल आम्हाला असं सांगतं, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे ही जिवंत करेल. हालेलुया. तुम्हाला आणि मला देखील एक अद्भुत आशा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त, तो जिवंत देव तुमची आणि माझी मर्त्य शरीर पुन्हा जिवंत करायला समर्थ आहे. आणि आज हीच एक सुंदर गोष्ट, सुंदर सुवार्ता घेऊन मी तुमच्या समोर आलोय की परमेश्वर तुम्हाला आणि मला जिवंत करू शकतो. जर तो त्या येशूला मरणातून उठवू शकतो तर तो तुम्हाला आणि मलाही जिवंत करू शकतो, असं बायबल इथे सांगते. आता फक्त आठ एकच आहे. आमचा विश्वास आहे का? जर आम्ही मुखाने कबूल करू, अंतःकरणाने विश्वास ठेवू, तर आमचं तारण होईल, असं बायबल आम्हाला सांगतं. आमचा विश्वास आहे का? 14 योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आम्हाला सांगतं की येशू म्हणतो की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, मी पित्याकडे जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा तयार करायला गेलाय. तो आजही तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करतोय. प्रियांनो, मरणावरती विजय मिळवणारच देव, मरणातून जिवंत झालेला परमेश्वर आणि जो आजही जिवंत आहे, जो आजही आमच्या प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनांची उत्तरं देतो, तो देव, त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवायला तयार आहोत काय? आम्ही त्याच्यावरच्या विश्वासामध्ये चालायला तयार आहोत का? त्या आशेकडे आम्ही आज पाहत आहोत का, जी आशा तो आमच्यासाठी देऊन गेलाय? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी पुन्हा येणार आहे, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना घेऊन जाण्यासाठी. आम्ही त्या विश्वासामध्ये चालायचा प्रयत्न करत आहोत का? आज तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहात, कोणत्या दुःखात आहात, कोणत्या त्रासात आहात,
कोणत्या समस्यांमध्ये आहात, कोणत्या अडचणींमध्ये आहात. प्रियांनो, जर तो येशू मरणावरती विजय मिळवू शकतो तर तो आमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवरती उत्तर काढू शकतो. मोशेच्या समोर समुद्र होता आणि पाठीमागे फारोचं सैन्य होतं, परंतु तो समुद्र दुभांगणारा परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगती आज उभा आहे. जो तो समुद्र दुभांगू शकतो, तो आमच्या जीवनातला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडचण, प्रत्येक समस्या सोडवू शकतो. हा विश्वास तुम्हाला आणि मला ठेवावा लागेल. आणि जर आम्ही विश्वास ठेवू तर आम्ही त्या परमेश्वराचा गौरव पाहणार आहोत. हालेलुया. तुम्हाला आणि मला आज विचार करायचा आहे. आम्ही मरणातून पार जाऊ शकतो. आमच्या आत्म्याला तारण मिळू शकतं. आमचा आत्मा त्या परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. परंतु तेवढीच एक सत्यता आहे की जर आम्ही त्याच्यावरच्या विश्वासामध्ये जगलो नाही तर नर्क आणि सर्व काळचा नर्क राखून ठेवलेला आहे, असंही बायबल आम्हाला शिकवतं. आम्हाला कुठे जायचंय आज आम्हाला विचार करायचा. आम्ही कुठे जाणार आहोत, आम्ही कुठे जायची तयारी केली. या पृथ्वीवर आम्ही अगदी थोड्या काळासाठी आहोत, अगदी थोड्या वेळेसाठी आहोत. जो प्रभू येशू ख्रिस्त याईराच्या कन्येला जिवंत करू शकतो, जो विधवेच्या त्या मुलाला बरा करू शकतो आणि पुन्हा जिवंत करू शकतो, जो त्या लाजारला कबरेतून बाहेर काढू शकतो, जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कबरेतून जिवंत होऊ शकतो, तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मलाही जिवंत करायला समर्थ आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला बोलवत आहे. शायद ये मौका तेरा आखरी, तुझको बुलाता है यीशु नासरी. शायद आज आपका ये आखरी मौका हो सकता है. आम्हाला विचार करावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बोलवत आहे. आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने आम्ही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करूया. आणि प्रियांनो, तो देव तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे, हा विश्वास आपण ठेवूया. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या सुंदर अभिवचनांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच पुनरुत्थान आहे. परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला शिकवत आहे की पुनरुत्थान आणि जीवन तूच आहेस, आणि म्हणून आम्हाला त्या पुनरुत्थानाकडे लक्ष देता येऊ देत अशी आम्ही आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. मी तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तुझ्या पवित्र हातात घे आणि प्रत्येकाला जिवंत परमेश्वरा त्या पुनरुत्थानाकडे लक्ष देता येऊ देत. आमच्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नकोस. तुझं वचन आम्हाला शिकवतं आम्ही जगातील सर्व काही कमवलं, परंतु आमच्या आत्म्याचा नाश झाला तर आम्ही काय कमवलं. आणि म्हणून माझ्या जिवंत देवा, आमच्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नकोस अशी आम्ही आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. जगातल्या गोष्टी कमवण्यापेक्षा, जगाकडे लक्ष देण्यापेक्षा आम्हाला तुझ्याकडे लक्ष देता येऊ देत आणि आम्हाला आमच्या आत्म्याला कमवता येऊ देत अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. तुझा हात धरून आम्हाला चालायला शिकव माझ्या जिवंत देवा. आमच्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण आज तुझ्या पवित्र हातात घे आणि परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या चुकांची, पापांची, अपराधांची तू क्षमा कर. त्याच वेळेला आम्हाला तुझ्या अधिक जवळ येता येऊ देत आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जगता येऊ देत अशी विनंती आणि प्रार्थना करतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला प्रत्येक एका प्रश्नांमधून सोडव, प्रत्येक एका त्रासातून, समस्यातून, रोग, आजार, विकारातून तू सोडव. आणि परमेश्वरा, तू प्रत्येकाच्या जीवनाचा चालक आणि मालक हो अशी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. होऊ दे सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या गौरवासाठी होऊ दे. मी विश्वास ठेवतो, जी प्रार्थना मी केली ती तू ऐकतोस माझ्या देवा, आणि तू आमच्या प्रार्थनांची उत्तर देणारा परमेश्वर आहेस. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तू येशूच्या नावात आज आशीर्वादित कर. प्रत्येक जण जो मरणासन्न अवस्थेमध्ये असेल परमेश्वरा, जिवंत देवा, अशा प्रत्येकाला अद्भुतरित्या तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श कर. येशूला फटके बसले आणि आम्हाला आरोग्य प्राप्त झालं असं तुझं वचन सांगतं. तेच दैवी आरोग्य आज तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रत्येकाला पुरव अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. परमेश्वरा, अद्भुतरित्या प्रत्येकाचं जीवन बदलून टाक आणि तुझ्या नावाच्या गौरवासाठी तू प्रत्येकाला तयार कर अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. इथपर्यंत चालवलंस तू, पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपून देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती आणि प्रार्थना केली म्हणून तो ऐकविते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये त्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत काळजी घ्या, प्रार्थना करा, विश्वासामध्ये खंबीर व्हा, बळकट व्हा आणि रोज वचनांकडे लक्ष द्या. वचन वाचत चला. थँक्यू.